तर जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो, परत एकदा वेलकम आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज होतं छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव. दरवर्षाप्रमाणे यावर्षी पण आमच्या इकडं भव्य दिव्य शोभायात्रा होती. त्यात सजीव देखावा पण होते, मर्दानी खेळ आणि शिवप्रताप दिनाचे देखावा सुद्धा सादर केला, ज्यात अफजल खानाच्या विरुद्धच्या पराक्रमाची ऐतिहासिक झलक पाहायला मिळते. इकडे शिवप्रताप दिनाच्या देखाव्यानंतर हे फक्त नाच नाही, तर हे आहे महाराष्ट्राचा अभिमान. प्रत्येक तालात एकच नाव, जय शिवराय. लेझिमचा जल्लोष आणि एकच नारा, जय शिवराय जय भवानी. आणि त्यानंतर लगेचच मर्दानी खेळ. बघा हा जोश. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात स्त्रियांचा सन्मान आणि शक्तीला विशेष महत्त्व होता, आणि आज तीच शक्ती इथे दिसते. हे फक्त प्रदर्शन नाही, हे आहे महाराष्ट्राची शौर्य गाथा. ही गर्दी पाहून असं वाटत होतं की अर्धा एवढाच मिरवणुकीमध्ये आलेलं आहे. जवळपास लहान बाळापासून तर म्हाताऱ्यापर्यंत सगळे आले होते. मग काय, आता शिवाजी महाराजांची आरती करून मिरवणुकीनं इकडंच निरोप देऊन टाकला येवलेकरांनी. आरती पण झाली नाही, थोडेफार फटाके फोडायला सुरुवात केली. शिवरायांची आरती करून आपण निघालो आपल्या शिवसृष्टीवर, जे की आपल्या येवल्यातच आहे. विंचू चौफुलीकडे आलो, आपल्या शिवसृष्टीकडे. मग चला आतमध्ये. इथे प्रत्येक मावल्याची कथा एकच फोटोमध्ये जिवंत केली. प्रत्येक चित्रामधून शौर्य, बलिदान आणि स्वराज्याची कहाणी पाहायला भेटते. आणि त्यात आपल्यासोबत आपला युवराज भाऊ होता, म्हणून थोडाफार शिवसृष्टी पूर्णपणे बघून झाला. नाही तर मग घरच्या सोबत आला की आला आणि गेला. आलो आपण आपल्या महाराजांचे दर्शन करायला. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो असेल तेवढं फॉलो करून घ्या. तर मित्रांनो, खरं सांगू तर मी सुद्धा या शिवसृष्टीवर पहिल्यांदा आलो, आणि तुम्ही पण यावल्यात आला तिकडे अवश्य भेट द्या. आणि हा शिवजन्मोत्सव निमित्त सर्व हिंदूंना भगव्या शुभेच्छा. जय शिवराय, जय श्रीराम.